तू तीच आहेस भाग 28. रात्री इशिका सहस्त्रबुद्धींकडे आली. सगळ्यांचं जेवण झाल्यावर अंशू, आरव, इशिका हे तिघं कीर्तीच्या रूममध्ये गप्पा मारत बसलेले होते. मधून मधून इशिका आणि आरवमध्ये थोडी बाचाबाची व्हायची, पण अंशूमध्ये पडून त्यांना शांत करायचा. कीर्तीला तर खूप गंमत वाटायची. कीर्ती, मला एक कळत नाही, या दुनियेमध्ये इतके सारे हँडसम हुशार मुलं असताना तुला हा सडूच का आवडला ग? इशिका म्हणाली तसे आरवचे डोळे मोठे होऊन बाहेर पडायचेच बाकी राहिले. कीर्तीने तर तोंडावरच हात ठेवला. अंशू मात्र गालात हसत होता. आमचं सोड, तू तुझं बघ. दुनियात इतके सारे चांगले हँडसम मुलं असताना तुला तो सडू का आवडला? त्याला तर मुलीसुद्धा आवडत नाही, तर तू काय आवडणार आहेस? जे मिळणार नाही त्याच्या मागे पळत आहेस. आरव पण तिला बोलला तसं तिचं नाक लाल झालं. ए सडू, त्या मोठ्यावाल्या सडूला तर मी पटवणारच आणि त्याला आपल्या बोटावर नाचवणार. बघच तू. मी सुद्धा कमी नाही. नाही त्याला माझ्या प्रेमात वेडं बनवलं तर माझं इशिका दीपक रत्न पारखी नाही. ती मोठ्या ॲटिट्यूडने म्हणाली तसं आरवने नकारार्थी मान हलवली. हो, तसंही सगळ्यांना मूर्ख बनवण्यात तू एक नंबर आहेस. आज पण ईशानची गर्लफ्रेंड आली तर सगळ्यांना त्याची मैत्रीण आहे म्हणून सांगून कसं वेडं बनवलं ना? तुला दुसऱ्यांना वेड्यात काढायला खूप आवडतं आणि त्यामध्ये तर तू टॉपर आहेस. तो म्हणाला तसं तिचं चिडून नाकासोबत गाल पण लाल झाले. ए सडू, मी कोणालाही वेड्यात काढत नाही. आणि तू काय करत आहेस इथे? जा बरं तुझ्या रूममध्ये. आम्हाला गप्पा मारायच्या आहेत. तू असताना आम्हाला नीट बोलताही येत नाही, ती म्हणाली. मी का जाऊ? मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत बोलत आहे. तूच का आमच्यामध्ये येते? तू दुसऱ्याच्या रूममध्ये जाऊन झोप, आरव म्हणाला. अंशू आणि कीर्ती तर त्या दोघांकडे बघतच राहिले. दादा, इशुदी खरंच बोलत आहे. खूप उशीर झाला आहे. वहिनीला पण आराम करू दे आणि तू पण आराम कर, अंशू वाद वाढू नये म्हणून मध्ये पडत म्हणाला. ठीक आहे, कीर्तीला आराम करायचा आहे. तिला आरामाची गरज आहे म्हणून मी जात आहे. नाहीतर तुलाच या रूममधून बाहेर काढलं असतं, तो इशिकाकडे बघत म्हणाला. तसे तिने डोळे फिरवले. तिने त्याला अजिबात भाव दिला नाही. गुड नाईट कीर्ती. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तशी ती शॉक झाली. पण या दोन नगिन्यांना त्याचं काहीच वाटलं नाही. पण कीर्तीचे गाल लाल झाले. गुड नाईट वहिनी. गुड नाईट इशुदी. अंशूने पण त्या दोघींना गुड नाईट केलं. त्यानंतर ते दोघं तिथून निघून गेले. इशिका पटकन कीर्तीच्या बाजूला आली आणि बेडवर आडवी पडली. तुम्ही दोघं नेहमीच असं भांडतात का? कीर्तीने हसून तिला विचारलं. हो, कारण तुझा सडू माझ्यावर जळतो, इशिका म्हणाली. तसा कीर्तीला प्रश्न पडला. ते का तुझ्यावर जळतील? तिच्या आरवला ती सडू बोलली म्हणून तिला थोडं वाईट वाटलं. कीर्ती, वाईट वाटून घेऊ नको, पण तुझा आरव सर पण काही कमी नाही आहे. लहानपणापासून तो माझ्यावर जळतो, कारण अबोली तू त्याच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करायची. त्यामुळे तो माझ्यावर जळायचा आणि नेहमी आपल्या डॅडला चिपकून राहायचा. मी जर कधी अग्ने अंकलकडे गेले तर याला इतका राग यायचा ना की बस विचारू नको, पूर्ण घर डोक्यावर घ्यायचा, इशिका नाक मुरडत म्हणाली. तसं कीर्तीला हसू आलं. हसू नको, आता झोप, नाहीतर सडू माझी क्लास लावेल, इशिका तिला बेडवर अलगद झोपवत म्हणाली आणि तिच्या अंगावर ब्लँकेट पण टाकलं. कीर्तीने दिवसा झोप काढल्यामुळे तिला झोप लागत नव्हती. त्यामुळे इशिका आणि ती बराच वेळ गप्पा मारत होत्या. इशिकाला सकाळी लवकर जायचं होतं, तरी गप्पांच्या नादात तिच्या लक्षात नाही आलं आणि खूप उशिरा झोपल्यामुळे तिची झोप अपूर्णच राहिली. काजलने सकाळी देवपूजा केली आणि ती तिच्या कामासाठी बाहेर चालली होती. तितक्यात समोरून आईसाहेब तिला येताना दिसल्या. ती पटकन पुढे झाली आणि त्यांच्या पाया पडायला लागली. तशा त्या पटकन मागे झाल्या आणि हातानेच तिला थांबायला सांगितलं. हे असं संस्कारी सून असल्याचं नाटक माझ्या पुढे करण्याची गरज नाही. माझ्या मुलाला तर तू तुझ्यापासून तोडलंच, पण नातवालाही त्याच्या आजीपासून वेगळं केलंस. काय मिळालं तुला हे सगळं करून?
आईसाहेब आल्या आल्या तिच्यावर चिडल्या. काजलला तर काहीच माहीत नव्हतं. काय झालं आहे आईसाहेब? गर्व तुम्हाला काही बोलला का? तो जर रागाच्या भरात तुम्हाला काही बोलला असेल तर त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते, काजल तिच्या मृदू आवाजात म्हणाली. ती नेहमीच आजीसाहेबांना खूप सांभाळून घ्यायची, पण त्या त्यांचा तोरा काही सोडत नव्हत्या. किती भोळं बनण्याचं नाटक करते ग तू. कोणीही सहज तुझ्या या नाटकीपणाला भुलेल, पण मी नाही. मला चांगलंच माहीत आहे तू कशी आहे ते. या सगळ्या साम्राज्यावर तुला तुझं आधिपत्य चालवायचं आहे, म्हणून तू हे असं गोड बोलून सगळ्यांना आपल्या जाळ्यात फसवते. पण मी नाही फसणार. तू तेव्हाही मला आवडत नव्हती आणि आत्ताही आवडत नाही. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं, पण नातवाच्याही मनात माझ्याबद्दल काही बाही भरून त्यालाही त्याच्या आजीपासून तोडलंस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे सगळं करून कधीही सुखी राहणार नाहीस. आजीसाहेब तिच्या मनाला लागेल असंच बोलत होत्या. काजलला ही गोष्ट नवीन नव्हती, तरी किती नाही म्हटलं तरी काही गोष्टी, काही बोल तिच्या मनाला लागूनच जायचे. आईसाहेब, तुम्ही नेहमी मला चुकीचं का समजता? गर्व तुमचा नातू आहे आणि मी त्याच्या मनात तुमच्याविषयी कधीही काही वाईट भरवलं नाही. त्याने तुमचं मन दुखावलं असेल तर मी हात जोडून तुमची माफी मागते. ती त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली. अजून एक नाटक. मी किती महान आहे हे दाखवण्यासाठी. मग माझ्या मुलाला आणि नातवाला वाटेल की मी तुझ्यावर अत्याचार करते, तुला वाटेल तसं बोलते आणि तू सगळं काही सहन करते. मग त्यांच्या मनात माझ्याविषयी राग निर्माण होईल, ते अजून माझा द्वेष करायला लागतील. हेच हवं आहे ना तुला? आजीसाहेब म्हणाल्या तशी तिने पटकन नाहीमध्ये मान हलवली. माझ्या मनात असं काहीही नाही आहे. तुम्ही मला चुकीचं समजता. मी तर कधी माझ्या मनातसुद्धा तुमच्याविषयी राग धरला नाही. तुम्ही आत्ताच प्रवासातून आले आहात. थोडा आराम करा, मी तुमच्यासाठी नाश्ता पाठवते. तिने माघार घेतली. तुला आमच्यासाठी काही बनवायची गरज नाही. एखाद्या नोकराला सांग, तो बनवेल. तू मात्र माझ्या कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही, समजलं? आजीसाहेब तिला रागवत म्हणाल्या तशी तिने खाली मान घातली. आजीसाहेब त्यांच्या रूममध्ये निघून गेल्यानंतर तिने नोकरांकडून त्यांचं सामान त्यांच्या रूममध्ये पाठवलं आणि त्यांना नाश्त्यासाठी काय लागतं ते सांगितलं. सगळ्यांना त्यांचं काम सांगून ती बाहेर आली आणि सगळ्यात आधी तिने रागातच भार्गवला फोन केला. इकडे भार्गव एक फाईल बघण्यामध्ये बिझी होता. बाजूलाच त्याचा मोबाईल व्हायब्रेट होत होता. इशिका तिथेच उभी होती. तिचं लक्ष त्याच्या फोनकडे गेलं. तिने जवळ जाऊन बघितलं तर माय लाईफ लाईन असं नाव झळकलं. तसा तिला धक्का बसला. तिने खूप रागात तो मोबाईल तिथून उचलला आणि त्याच्यासमोर धरला. त्याने एकदा तिच्याकडे बघितलं तर ती चिडलेली दिसत होती. त्याने तसाच मोबाईल घेतला आणि कोणाचा कॉल आहे ते बघितलं. कॉल कोणाचा आहे ते बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तसा तिचा जीवच बाहेर पडायचा बाकी राहिला. हाय मॉम, तो खूप प्रेमाने बोलला. पण मॉम ऐकून इशिकाला धक्का बसला. तिला वाटलं त्याची कोणीतरी गर्लफ्रेंड किंवा त्याला आवडणारी एखादी मुलगी असेल, म्हणून त्याने त्या नावाने नंबर सेव्ह केला आहे. पण तिथे तर त्याची मॉम निघाली. तिने मनातच स्वतःला शिव्या घातल्या. भार्गव शांतपणे तिकडून काजल जे काही बोलत होती ते ऐकत होता. त्याला इतकं तर समजलं की आजीसाहेब त्याच्या मॉमला बोलल्या असतील, म्हणून मनात राग असूनही तो शांत होता. त्याच्या मॉमची त्याला काळजी नव्हती, कारण त्याच्या डॅडसमोर आजीसाहेबांचा कधीही काही आवाज निघत नव्हता. इशिका त्याच्याकडे बघतच राहिली. त्याला इतकं सॉफ्ट कोणाशी बोलताना तिने कधी बघितलं नव्हतं. फोन कट केल्यानंतर भार्गवने इशिकाकडे बघितलं तर ती आता नॉर्मल होती. त्याला लगेच कळलं की ती मगाशी का चिडली होती. इशिका, तुला मी इथे आजीसाहेबांसाठी ठेवलं होतं, पण आता त्याच इथे नाही.
तर मला असं वाटतं तुझं इथं काही काम नाही. तू परत ऑफिस जॉईन कर. तो म्हणाला तशी ती खुश झाली. असंही तिला इथे एकटं राहून कंटाळा आला होता. तो दिवसभर ऑफिसमध्येच असायचा. कमीत कमी ऑफिस जॉईन केल्यानंतर ती त्याला बघू तर शकत होती. घरी फक्त तिला तो सकाळी आणि संध्याकाळी थोड्या वेळच बघायला मिळायचा. ओके, ती म्हणाली. मंजिरी इशिकाचा नाश्ता घेऊनच येत होती. तितक्यात त्यांचं बोलणं तिच्या कानावर पडलं. तशी ती जागीच स्तब्ध झाली. जर इशिका इथे नसेल तर भार्गव तिला इथे ठेवणार नाही हे तिला कळून चुकलं. आता इथे राहण्यासाठी काय करावं, त्याच्या आसपास राहण्यासाठी काय करावं या टेन्शनमध्ये ती आली. मंजिरी, तुला काहीतरी करायलाच हवं. तुला या पॅलेसमधून बाहेर जायचं नाही आहे. इथे राहण्यासाठी तुला काहीतरी करायला हवं. ती मनातल्या मनात विचार करायला लागली. तितक्यात इशिकाची नजर तिच्याकडे गेली. तसा तिने लगेच चेहरा नॉर्मल केला. नाश्ता करून घे, मंजिरी म्हणाली. आम्हाला उशीर होत आहे. आम्ही बाहेरच नाश्ता करू, इशिका म्हणाली. तसं भार्गव तिच्याकडे बघायला लागला. पण मी तर तुमच्यासाठी नाश्ता केला होता. आता हा नाश्ता कोण खाईल? मंजिरीला तिचा रागच आला. तिने इतक्या लवकर उठून इशिका मॅडमसाठी नाश्ता बनवला आणि इशिकाने नकार दिला. आजचा नाश्ता कॅन्सल. असंही तुला इथे वेळेवर यायचं होतं, पण तू आज उशिरा आलीस, त्यामुळे नाश्ता कॅन्सल. आता सरळ ऑफिसला निघायचं, तो इशिकाला म्हणाला. तशी ती आ वासून त्याच्याकडे बघायला लागली. त्याने सरळ सरळ तिला उपाशीच ठेवलं होतं. मंजिरीला मात्र ते ऐकून थोडं बरं वाटलं. पण मला भूक लागली आहे, ती बारीक चेहरा करून म्हणाली. इशिका, उशीर होत आहे, असं म्हणून तो लगेच पुढे निघाला. तशी ती चेहरा पाडून त्याच्या मागे निघाली. आरव सर, मी आता ठीक आहे. माझी काळजी घेणारे आहे तिथे. तुम्ही तुमच्या ऑफिसला जा. माझ्यामुळे तुमचं नुकसान होत आहे, कीर्ती म्हणाली. आरवने आत्ताच तिचा नाश्ता तिला भरवला आणि मेडिसिन दिल्या. माझं काहीही नुकसान होत नाही आहे. मी माझं कामही सांभाळत आहे आणि तुझ्याकडे लक्षही देत आहे, तो म्हणाला. पण माझ्यामुळे तुम्हाला हवं तसं तुमच्या कामाकडे लक्ष देता येत नाही आहे. तुमचं सगळं लक्ष माझ्याकडेच असतं. माझ्यामुळे तुमचं काही नुकसान झालेलं मला अजिबात आवडणार नाही. तुम्ही आता खूप मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे, तर तो पूर्ण करा. माझी काळजी अजिबात करू नका. घरात खूप सारे आहेत की जे माझी काळजी घेतील. तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या आणि तो प्रोजेक्ट सक्सेस करा, ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. मी माझ्या प्रोजेक्टकडे पूर्ण लक्ष देईल, पण एक प्रॉमिस कर की तू स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. काही लागलं तर कोणालाही बोलवून घेत जा. एकटं कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नको. आणि नाहीच तुझ्या मदतीला कोणी आलं लवकर तर मला एक कॉल कर. दुसऱ्या क्षणाला मी तुझ्यासमोर हजर असेल. तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन म्हणाला. तुम्ही आता जा आणि तुमचं काम करा. मी माझी पूर्ण काळजी घेईल आणि तसंही दिवसभर मला कोणी एकटं सोडत नाही, त्यामुळे काही लागलं तर कोणाला आवाज द्यायची गरज नाही, ती हसून म्हणाली. तसा तिचा चेहरा फ्रेश बघून तोही निर्धास्त झाला. बरं ठीक आहे, मी आजपासूनच ऑफिसला जायला सुरुवात करतो. तू काळजी घे, तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. तशी तिने हसून मान डोलवली. आरव कीर्तीचा निरोप घेऊन निघून गेला. इकडे अग्नेला काही दिवसांसाठी बाहेर जायचं होतं, म्हणून अबोली त्याची बॅग पॅक करत होती. तिचा चेहरा उतरलेला होता. तिला त्याच्याशिवाय अजिबात करमत नव्हतं, पण आता खूप महत्त्वाचं काम असल्यामुळे त्याला जावंच लागणार होतं. आणि कीर्तीची काळजी घ्यायची होती, म्हणून तिला त्याच्यासोबत जाता येणार नव्हतं. तिचा चेहरा पूर्ण उदास झालेला होता. अबोली, फक्त 4-5 दिवसांचा तर प्रश्न आहे. तुला आता तुझ्या होणाऱ्या सूनबाईची काळजी आहे, नाहीतर नेहमीसारखं आत्ताही तुला मी माझ्यासोबतच घेऊन गेलो असतो. जसं तुला माझ्याशिवाय करमत नाही, तसं मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. नाहीतर आत्ताही तू माझ्यासोबत चल.
कीर्तीची काळजी घ्यायला इथे बाकी सगळे आहेतच. अग्नेय तिला आपल्याकडे वळवत म्हणाला. तिचा उदास झालेला चेहरा त्याला बघवत नव्हता. नाही, थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे. मी करल मॅनेज. तसं तुमच्याशिवाय राहण्याची सवय नाही, पण काय करणार. कीर्ती बिचारी अशा स्थितीत आहे, तिला सोडून नाही येऊ शकत. ती अग्नीला मिठी मारत म्हणाली. त्यानेही तिच्या भोवती हात घेऊन तिला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या केसांवर ओठ टेकवले. अबोली, तुझा हाच स्वभाव मला खूप आवडतो. नेहमी स्वतःपेक्षा आधी दुसऱ्यांची काळजी करते तू. मी आता तुला सोडून चाललो आहे, पण लवकरात लवकर काम उरकून मी तुझ्याजवळ परत येईन. तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी. तू तलफ आहे माझी आणि ती कधीच सुटणार नाही. असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. अबोलीने घट्ट डोळे मिटून घेतले. मिस्टर सहस्त्रबुद्धे. तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकललं आणि तो काही बोलायच्या आत स्वतःला त्याच्या मिठीत लपवलं. अबोली, तुला आता या गोष्टीची सवय व्हायला हवी होती. तू तर अजूनही लाजतेस, पण जेव्हा तुला असं लाजताना बघतो ना, तेव्हा मला आपले नवीन दिवस आठवतात, जेव्हा पहिल्यांदा आपण एकत्र आलो होतो. तो म्हणाला तशी ती अजून लाजली. लग्नाला इतकी वर्ष झाले होते, तरीसुद्धा त्याचं असं जवळ येणं तिच्या पोटात गुदगुल्या करून जायचं. तुम्हाला उशीर होत आहे, ती तिचा लाजरा बुजरा चेहरा लपवत म्हणाली. तसं त्याने तिला परत आपल्याकडे खेचलं आणि तिला किस करायला सुरुवात केली. आता मात्र तो त्याची इच्छा पूर्ण करूनच जाणार होता. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.